म्हणून दोघं बिझनेस मध्ये महाराजा नावाने ओळखले जाऊ लागले. प्रेमला पहिले कोणत्याही प्रकारचा शौक व्यसन नव्हते, पण जसा तो स्वतःची कंपनीत पडला तेव्हापासून त्याने सिगारेट चालू केली. हळूहळू मदिरा, यामुळे प्रेम खालावत जात होता. पूजाला या गोष्टी माहीतच नव्हत्या. प्रेम व नाझीमबाई रोज मद्यप्राशन करून कंपनीच्या रूम मध्ये झोपत असे. यामुळे प्रेम नशेच्या आधीच गेला होता. प्रेम व पूजाचा मुलगा यश आता 5 वर्षाचा झाला होता. आता आपल्याला एकही अपत्य नको म्हणून पूजाने ऑपरेशन करून घेतले. दर महिन्याला धर्मराव व त्यांचा सर्व परिवार पूजाला भेटण्यास येत होता. एक सुखी संसार प्रेमचा चालत होता. बंगला, गाडी, पैसा सर्व काही प्रेमला मिळाले होते. आता प्रेमला कशाचीच अपेक्षा नव्हती, कारण ज्या मुलीवर प्रेम केले तिच्याबरोबर संसार केला. जगाचे खूप काही ऐकून झाले होते, पण आता तिचं जग, दुनिया प्रेमचे नाव काढीत होते. या सर्व गोष्टी पाहून प्रेम पूर्णपणे सुखावून गेला होता. पण या सुखामागे किती भयंकर दुःख येणार होते याचा अंदाजा कोणालाच नव्हता. एके दिवशी प्रेमच्या तोंडातून अचानक रक्त पडले, परंतु प्रेमला या गोष्टी किरकोळ वाटल्या. पण नाझीमबाई चांगला होता. तो लगेच प्रेमला म्हणाला, प्रेम भाई, आप पहले डॉक्टर के पास जाके आओ. खून की उल्टी होना मतलब कोई तो बीमारी है. प्रेम नाझीमबाईचे काही एक ऐकत नाही, पण नाझीमबाई प्रेमला जबरदस्ती डॉक्टरांकडे घेऊन जातो. दवाखान्यात गेल्यानंतर नाझीमबाई सर्व काही सांगतात. डॉक्टर प्रेमच्या काही तपासण्या करण्यासाठी प्रेमचे रक्त घेतात. ब्लडचा सॅम्पल तपासल्यानंतर डॉक्टर प्रेमला एकदम सांगून टाकतात, मिस्टर प्रेम, तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. तुम्ही फार फार केले तर अजून 2 महिने काढू शकता, ते पण जास्त सांगितले. तुम्ही असे समजून चला की तुम्ही आज आहे पण उद्या नाही. डॉक्टरांच्या बोलण्याने प्रेम एकदम थंड पडला. काय बोलावे व काय करावे प्रेमला सुचेना असे झाले. प्रेम डॉक्टरांना काही न बोलता निघून जातो. पण नाझीमबाई डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब, आप तो हजारों लोगों की जिंदगी बचाते हो, तो मेरे दोस्त की भी जिंदगी बचा लो. आप जितना बोलोगे उतना पैसा मैं देने के लिए तैयार हूँ. सिर्फ आप मेरे दोस्त की जिंदगी बचा लो. नाझीमबाईचा आवाज व डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. डॉक्टरांनी नाझीमबाईला एकच उत्तर देऊन टाकले, नाझीमबाई, आप सब ऊपर वाले के हाथ में, मैं इसमें कुछ नहीं कर सकता. जीवनात जेव्हा सुखाची वाटचाल होते तेव्हाच नकळत दुखाची सावली बरोबर येत असते. प्रेमच्या मनात हेच विचार चालू असतात. मी जेव्हा देवाजवळ मरण मागत होतो तेव्हा मला जीवन मिळाले, परंतु जीवनाला आता खरं अर्थ मिळाला आहे, तर मृत्यूदारात येऊन उभी राहिली आहे. आता पूजाला सांगावे तर कसे की तुझा प्रेम आता तुझ्या बरोबर जास्त वेळ चालू शकत नाही. हा विचार करून करून प्रेम खूप अश्रू गाळतो, पण एक विचार करून म्हणतो, ज्या धैर्याला आपण पार केले तीच माझी खरी जीत होती. आता मला कशाचीही अपेक्षा नाही, फक्त पूजाला खुश ठेवणे. प्रेम आपले अश्रू पुसून घरी पोहोचतो. त्यावेळी पूजाला काहीच माहित नसते, पण त्या दिवसापासून प्रेम पूजाला फिरायला, आईस्क्रीम, पिक्चर इत्यादी सर्व गोष्टी दाखवू लागला. अगदी कॉलेजमध्ये करीत होता तसा. प्रेमच्या अशा वागण्याने पूजा प्रेमला म्हणते, काय हो, खूप प्रेम जागे झाले वाटते. काही अचानक भेट वस्तू द्यायची आहे की काही? या वाक्याने प्रेमच्या डोळ्यात टचकन अश्रू येतात. प्रेम या शब्दांनी का रडला हे पूजाला कळेना असे झाले. ती प्रेमला विचारू लागली, प्रेम, तू रडतो का? काही चुकीचे बोलावून गेले की काय माझ्या जवळून? प्रेम, सांग ना, असा रडतोस का लहान मुलासारखा? तेव्हा प्रेम जवळून राहत नाही आणि प्रेम म्हणतो, हा पूजा, तुला अचानक भेट वस्तू मिळणार, पण ती तुला आनंद देण्याऐवजी खूप रडवेल, कारण ती भेट वस्तू माझा मृत्यूदेह असेल. वाक्य ऐकताच पूजा प्रेमच्या गालात मारून बसते व म्हणते, येथून पुढे अशी चेष्टा माझ्या बरोबर केली ना तर फार मागात पडेल. पण पूजा, जे खरे आहे तेच सांगतो आहे. मला कॅन्सर झालाय. मी तुझ्या बरोबर जास्त दिवस नाही राहू शकणार. प्रेमचे अश्रू काही खोटे नव्हते हे पूजाला कळाले व ती पण मनाच्या हृदयावर जसे हातोडे पडल्यासारखे पूजाला वाटू लागले. 15-20 दिवस पूजा प्रेमच्या जीवनात मृत झाल्यासारखे वाटू लागले. प्रेम पूजाला आनंदित राहण्यास सांगित असे, पण पूजा काहीच बोलत नसे. फक्त मनात विचार करायची, ज्या व्यक्तीपासून मला आनंद मिळत होता तोच मला न सांगता माझ्या जीवनातील अपुरी वाटचाल सोडून चालला आहे. आता आनंदित राहण्याचा काय प्रश्न येईल? प्रेम पूजाला आपल्या मुलाविषयी सांगतो, पूजा, तू जर अशी होशील तर माझ्या मुलाला पण आई वडिलांचे प्रेम मिळणार नाही. तेव्हा पूजा म्हणते, प्रेम, आईचे प्रेम तर मिळेल त्याला, पण त्याच्या बाबांचे प्रेम कुठून आणू? प्रेम, तू अचानक असा सोडून मला चालला. तुझा सर्व परिवार असून तुला प्रेम मिळाले नाही. आता आपल्या मुलाची पण तीच स्थिती. पूजा मनाच्या आकांताने ओरडून रडून प्रेमला म्हणते, प्रेम, मला सोडून जाऊ नको रे. तुझ्याशिवाय जगायचे कसे हे पण मला समजणार नाही. प्रेम, तू जर माझा हात सोडशील तर मी माझा प्राण सोडून देईल.
जेव्हा एखादा प्रेमी जोडा वेगळा होतो ना, तो पण त्या वेगळेपणाला व लांब जाण्याला घाबरतो. आणि तू तर पूर्णपणे माझी साथच सोडून राहिला आहे. पूजा इतक्या खोलवर मनातून बोलत होती की आता तिचा जीव निघेल की काय असे वाटत होते. काही दिवसांनी प्रेम पूजाच्या आई वडिलांना बोलवून घेतो. धर्मराव व सीताबाईंना हे ऐकून वाईट वाटते की आता काही दिवसात प्रेम आपल्या बरोबर बोलू शकेल की नाही. धर्मराव पूजाला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतात, पण पूजा काही सांभाळली जात नव्हती. कारण खऱ्या प्रेमाला शरीरापेक्षा मनाची भूक जास्त असते. त्यामुळे पूजा वारंवार परत परत रडत असे. प्रेम सर्वात जास्त सर्वस्व आपल्या वहिनीला देत होता. त्यामुळे प्रेम वहिनीला फोन करून कळवतो की तू व भाऊ थोड्या वेळ करता घरी या, थोडं काम आहे. घरात जसे मृताचे वातावरण निर्माण झाले होते. कोणाला काहीच कळत नव्हते काय करावे व काय करू नये. सपना व महेश काही कालांतराने प्रेमकडे पोहोचतात. सपनाला पाहताच पूजा सपनाला मिठी मारत म्हणते, वहिनी प्रेम मला सोडून जातोय, त्याला सांगा ना की नको जाऊ. पूजा हे काय बोलते हे सपनाला पहिले काहीच कळाले नाही. नंतर प्रेम महेश व सपनाला सांगतो की मला कॅन्सर झाला आहे, आता लास्ट स्टेज आहे. आज मी तुमच्या बरोबर बोलतो आहे, उद्या मी असेल याची शाश्वती नाही. उद्या मी असेल याची शाश्वती मला नाही. दुसऱ्या दिवशी सर्वांची सकाळ होते, पण प्रेमची कायमची रात्र होऊन जाते. पूजा व प्रेम या दोन नात्यांचे प्रेम शरीराने तुटे पण मनाने अखंडपणे जोडले जाते. जीवाच्या आकांताने पूजा प्रेमला परत बोलवते, पण एकदा गेलेला व्यक्ती परत येणे हे फक्त चित्रपटातच पाहण्यास मिळत होते. आता प्रेमाच्या काही गोड कडू आठवणी पूजा बरोबर होत्या. पुढे काय करावे हे पूजाला काहीच माहित नव्हते. पूजा मनात एकच विचार करीत असे, मी जिवंत आहे पण का. मित्रांनो, प्रेम करणे काही गुन्हा नाही, पण प्रेमाला न टिकवणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तुमच्या जीवनात कधी असे झाले आहे का, किंवा तुमच्या बरोबर अशी घटना झाली तर विचार करूनच शरीराचा थरकाप होतो ना. मित्रांनो, ही कहाणी संपूर्ण काल्पनिक होती. यात कोणत्याही जीवित घटकांशी काहीही संबंध नव्हता. ही कहाणी आवडल्यास नक्की तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा. अशा वेगवेगळ्या कहाण्या ऐकण्यासाठी आता मी मराठी लेखक या YouTube चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.